धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या बाबतीत आज मी खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहे. नेते, पुढारी, आमदार, खासदार हे विधानसभेत आवाज उठवतायत, संसदेत आवाज उठवतायत. आमचे पत्रकार बांधव मीडियावरती, टीव्हीवरती आवाज उठवतायत. परंतु हा आवाज उठवत असताना मी नेत्यांचं ऐकतो, पत्रकारांचं ऐकतो. नेते संसदेत, विधानसभेत आवाज उठवत असताना म्हणतात की धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा. आणि पत्रकार बांधव जर एखाद्या ठिकाणी आंदोलन झालं, निश्चित त्या आंदोलनाला मोठं करण्याचं काम पत्रकार बांधव करतात. परंतु ते पत्रकार बांधव काय म्हणतायत की धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा. बाबांनो, हे तुमचं चुकतंय. तुमचा मला सन्मान आहे. तुम्ही इथून पुढे वाक्य वापरताना असं वापरा की धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी आंदोलन झालं, किंवा धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणी करावी. कारण धनगर समाज ऑलरेडी एसटी प्रवर्गात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण दिलंय. या भडकाऊ सरकारच्या निष्काळजीपणामुळे आतापर्यंत हे राहिले. कसं आहे, आमचं दुखतंय डोकं, तुम्हाला आमचा आजारच कळा नाही. आमचं दुखतंय डोकं आणि तुम्ही आम्हाला देताय गुडघेदुखीच्या गोळ्या. असं कसं? असं चालत नसते. आम्हाला अंमलबजावणी करायची, समावेश करायचा नाही. धनगर समाज ऑलरेडी एसटी प्रवर्गात आहे. जास्तीत जास्त धनगर समाज बांधवांनी हा व्हिडिओ पत्रकार बांधवांपर्यंत पोहोचवायचा आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ नेत्यांपर्यंत पोहोचवायचा आहे, पुढाऱ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. म्हणजे त्यांना नक्की आपलं दुखलं तरी कळन. म्हणजे पुढल्या वेळेस आवाज उठवताना ते व्यवस्थित आपला आवाज तरी उठवतील. अजून ह्या लोकांना आपलं दुखणंच कळलं नाही आणि आपल्यातल्या काही लोकांना अजून कळलं नाही. करा व्हिडिओ दणकून शेअर. जय मल्हार.